ही आहे आपल्या परिसरात आढळणारी हबेर्नेरिया ग्रँडिफ्लोरिफॉर्मिस, अर्थात याला आषाढ हबेआमरी, चिकरकांदा, चिचुरकांदा या नावानेही ओळखली जाते. जून जुलैच्या पहिल्या पावसानंतर डोंगर उतारावर, लॅटराईट पठारावर म्हणजेच कातळसड्यावर येणारी ही वनस्पती आहे. आर्किडेसी कुलातली ही वनस्पती एंजल ऑर्किड या नावानं पण ओळखली जाते. जमिनीलगत हृदयाच्या आकाराचा एक पान त्याच्यामध्ये येतं आणि त्यातून सुवासिक असं पांढरी फुलं त्याच्यामध्ये येतात. पाकळ्या त्याच्या तुम्ही पाहू शकता. या पाकळ्यांच्या मागं मोठी ट्यूब आपल्याला एक दिसते आणि ही वनस्पती सुवासिक आहे. पांढरी फुलं त्याला येतात. 10 ते 12 सेंटीमीटर उंचीची ही वनस्पती साधारण वाढू शकते. या वनस्पतीचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ही वनस्पती कीटकांना आकर्षित करून घेत असते. कातळसड्यावर कमी मातीमध्ये या वनस्पती तुम्हाला आकर्षित करत असतात. या वनस्पतीच्या मुळाशी जर बघितलं आपण किंवा तळाशी बघितलं तर एक पान हृदयाच्या आकाराचं आलेलं आपल्याला दिसतंय आणि त्यातनं ही वनस्पती उगवलेली दिसते. ही वनस्पती अल्पायुष्य आहे. अन्नसाखळीमध्ये काही कीटकांना ही उपयुक्त वनस्पती आहे. त्या कीटकांना खाणारी बेडकं किंवा सरडे त्या परिसरामध्ये वाढू शकतात. अशा पद्धतीनं आपल्या परिसरातील जैवविविधता आपण राखण्याचा प्रयत्न करूया. हबेर्नेरिया ग्रँडिफ्लोरिफॉर्मिस अर्थात हबेआमरी किंवा एंजल ऑर्किड ही वनस्पती जून जुलै ऑगस्टमध्ये आपल्याला पाहता येईल. अल्पायुष्य असल्याने कमीत कमी काळामध्ये या वनस्पतीचं आपण निरीक्षण करू शकतो. ही वनस्पती आपल्या परिसरात असेल तर ती टिकवणे आणि वाढवणे आपलं काम आहे. धन्यवाद.